उपवासासाठी साबुदाणा खाताय का? ही एक चूक जर तुम्ही केली असेल तर तुम्हालाही होऊ शकतात हे 5 गंभीर आजार. भारतातील आहार तज्ञांचा 140 कोटी लोकांना गंभीर इशारा. श्रावण महिन्यातील उपवास असतील, नवरात्र असेल, एकादशी असेल, चतुर्थी असेल, अशा भरपूर उपवासांना साबुदाणा हा आपल्याकडे आवडीने खाल्ला जातो. पण हाच साबुदाणा एक गंभीर चूक जर तुम्ही केली तर तुमच्या जीवावरती देखील बेतू शकतो. आणि ही चूक एक आमच्या मित्राने नकळत साबुदाणा खाताना केली आणि नंतर त्याची परिस्थिती ही अत्यंत क्रिटिकल झाली. दवाखान्यात त्याला न्यावं लागलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आमचा हा मित्र श्याम तो खूप धार्मिक होता. तो 12ही महिन्यातले सगळे उपवास अगदी नित्यनेमाने करायचा. देवावरती त्याची फार श्रद्धा देखील होती. तो आम्हालाही सांगायचा, तुम्ही उपवास धरत जा, उपवासानं शरीर हे शुद्ध होतं आणि वजन देखील कमी होतं. परंतु तो अचानक एक दिवस तो खूप आजारी पडला. त्याला थोडा ताप आला. त्यानंतर त्याच्या पोटात देखील त्याला पोटाचा त्रास सुरू झाला. आम्ही त्याला लगेच दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही चक्रावून गेलो. परंतु डॉक्टरांनी जी माहिती सांगितली ती ऐकून राज्यात आता एकच खळबळ उडणार आहे. डॉक्टर म्हणाले, याला बीपीचा त्रास सुरू झाला आहे, याची शुगर देखील वाढली आहे, याचं वजन तर आधीच वाढलेलं आहे. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. तो नेहमी उपवास करायचा, हा त्रास कसा काय त्याला झालं? डॉक्टरांनी पुढे जाऊन असं सांगितलं की त्याच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता आहे. पोटामध्ये चरबीच्या गाठीसुद्धा असू शकतात. डॉक्टर म्हणाले, याच्या सर्व टेस्ट करून घ्या. परंतु हा जो आमचा शाकाहारी असणारा मित्र, याला कुठलं व्यसन नव्हतं. तो फक्त उपवास करायचा आणि प्युअर व्हेज खाणारा माणूस. पण नेमकं त्याचं कुठं चुकलं हे आम्हाला त्या ठिकाणी कळत नव्हतं. आता पुढील चाचण्या करण्यासाठी आम्ही त्याला डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नेलं आणि डायग्नोस्टिक सेंटरमधून जो रिपोर्ट आला तो अतिशय थक्क करणारा होता. त्याची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली होती. त्याला बीपीचा त्रासही नेटकाच सुरू झाला होता आणि त्याच्या हृदयात एक नॉर्मल ब्लॉकेज असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी त्या रिपोर्टमधून आम्हाला सांगितलं. अगदी शुद्ध शाकाहारी करणारा तो माणूस असून तो उपवास करत होता. नॉनव्हेज तर कुठलंच खात नव्हता. आणि हे ऐकल्यानंतर डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. डॉक्टरांनी अशी एक गोष्ट सांगितली की जी ऐकून आमची बोलतीच बंद झाली. डॉक्टरने त्याला विचारलं, तू उपवासाला नेमकं काय खातो? आणि त्याने सांगितलं साबुदाणा. तेव्हाच डॉक्टर म्हणाले की हाच साबुदाणा सर्व आजारांचं मूळ कारण आहे. आमचा तर विश्वासच बसेना. पण डॉक्टरांनी आम्हाला याच्या खाण्याबाबत काही त्या ठिकाणी चुका सांगितल्या आणि आमच्या मित्राने त्याच चुका नेमक्या केल्या होत्या. आता या चुकांमुळे तो गंभीर आजारांना त्या ठिकाणी बळी पडला होता आणि त्यामुळे त्यातली एक जरी चूक तुम्ही जरी केली साबुदाणा खाताना तरी तुमच्या आरोग्याला मोठा त्या ठिकाणी धोका आहे. हा व्हिडिओ त्याच कारणामुळे आम्ही त्या ठिकाणी बनवलेला आहे. त्यामुळं हा आरोग्यदायी व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. साबुदाणा खाण्याबाबत डॉक्टरांचं जे काय म्हणणं होतं तर साबुदाण्याचं सेवन केल्याने डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीराला विटॅमिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात. पण यामध्ये कार्ब म्हणजे एका विशेष प्रकारची जी काय साखरेची मात्रा असते ती त्या ठिकाणी जास्त असते. आता अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 कप साबुदाण्यामध्ये 544 कॅलरीज असतात, 135 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 137 ग्रॅम त्या ठिकाणी फायबर्स असतात. यामध्ये प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण हे अतिशय त्या ठिकाणी नगण्य असतं. आता या उलट काही विशेष आजारांमध्ये जर साबुदाणा जर खाण्यात जर आला तर त्याचे गंभीर परिणाम माणसाच्या शरीरावरती होत असतात. आणि ही एक चूक जर कदाचित तुम्ही जर केली असेल तर तुमचा जीवही घेऊ शकते. चला तर पाहूयात साबुदाणा खाल्यामुळे कोणते 5 गंभीर आजार होतात. आणि शेवटचा जो आजार आहे तो अतिशय गंभीर आहे आणि हा बरा करणं अगदी अशक्यच आहे. बघा, आता साबुदाणा खाल्ल्यानंतर जे काय 5 गंभीर आजार होणार आहे त्यामधला पहिला गंभीर जो काय आजार आहे तो म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढणं, ज्याला की आपण डायबिटीस किंवा मधुमेह असं म्हणतो. साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे अमेरिकन डायबिटीस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कार्बोहायड्रेट जे काय आहे ते शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. आता तुम्हाला जर मधुमेह किंवा डायबिटीस जर असेल तर तुम्ही साबुदाण्याचं सेवन करणं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. आणि असा सल्ला त्या मित्राला डॉक्टरांनी त्यावेळेसही दिला होता. पण मित्रांनी काय केलं की साबुदाणा खाण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरूच ठेवलं. पुढे जाऊन आता त्याचं वजनही वाढलं, रक्तातील त्याच्या साखरेची पातळी देखील वाढली आणि त्यामुळं त्याला अजून आजारांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. आणि त्यामध्ये प्रमुख जो काय आजार होता तो म्हणजे त्याच्या पोटामध्ये त्या ठिकाणी गाठी तयार झाल्या. आता गाठी तयार होण्याचं कारण विचारलं असता
त्याच्याशी ज्यावेळेस डॉक्टर बोलले, त्याला ज्यावेळेस विचारलं तर तो म्हणाला की मी 30 दिवसातील जे काही 10 दिवस आहेत ते त्या ठिकाणी उपवास करतो आणि फक्त 20 दिवस नॉर्मल पद्धतीने आपला शुद्ध शाकाहार करतो, म्हणजे त्यामध्ये कुठलाच नॉनव्हेज खात नाही. आणि हे ऐकून आम्हाला अगदी आश्चर्याचा धक्काच बसला. तो धक्का तुम्हालाही बसला असेल, कारण वजनही वाढलं होतं, शुगरही वाढली होती, पोटात गाठीही त्या ठिकाणी तयार झाल्या होत्या. आता कारण की जे जे लोक आहेत ते वजन कमी करण्याचा विचार करतात किंवा वेट लॉसचा विचार करत असतात, ते त्या ठिकाणी साबुदाण्याला शिवणार देखील नाही किंवा साबुदाणा ते खातच नाही. जो काय साबुदाणा आहे तो दिसायला जरी बारीक रंगाचा शुभ्र गोल दाणा जरी असला तरी त्याच्या अंगी प्रचंड ऊर्जा असते, जिला की आपण कॅलरीज असं म्हणतो. थोडा देखील साबुदाणा तुमच्या खाण्यात जर आला तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड एनर्जीचा स्फोट होतो आणि हा स्फोट झाल्यामुळं शरीरातील चरबी जी काय आहे ती चरबी वापरली जात नाही. तुम्ही उपवास जर केला तर तुमचं वजन साबुदाणा खाल्यामुळे त्या ठिकाणी आता वाढू शकतं. त्यामुळे तुमच्या मनात जर वजन कमी करण्याचा विचार जर येत असेल आणि तुम्ही जर डाएट करणार जर असाल तर साबुदाणा अजिबात खाऊ नका. जो काय आमचा मित्र आहे, आमच्या मित्राला जो काय झालेला जो ते काय तिसरा त्रास आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी हळूहळू सांगणार आहे. हळूहळू आता नेमकं त्याला जो काय आहे तो ब्लड प्रेशरचा त्रास त्याला जाणू लागला आणि साबुदाण्याचा आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध हे देखील डॉक्टरांनी आता या ठिकाणी समजून सांगितलं. आता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, म्हणजे जे वयस्कर व्यक्तींना हा त्रास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकतो, अशातच ह्या लोकांनी जर का साबुदाणा किंवा त्यापासून बनवलेले कुठल्या पदार्थाचं जर का सेवन केलं तर ब्लड प्रेशर जो काय आहे तो अजून कमी व्हायला सुरुवात होते आणि याचा भयंकर त्रास हा शरीराला त्या ठिकाणी होऊ शकतो. मित्रांनो सुद्धा लो शुगरचा त्रास हा आधीपासूनच असू शकतो असं डॉक्टरांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. पण ब्लड प्रेशर लो होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे साबुदाणा किंवा साबुदाण्यापासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोटॅशियम असतं. आता हे जे काय पोटॅशियम आहे हे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. जे लोक आहेत त्यांना लो ब्लड प्रेशर जर असेल आणि अशातच ज्यांनी साबुदाणा जर खाला तर तुमचा बीपी त्या ठिकाणी अजून लो होऊ शकतो आणि तुम्हाला पुढील गंभीर अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागू शकतो. आता अशा परिस्थितीत देखील त्या मित्राने काय ऐकलं नाही, त्याने साबुदाणा खाणं त्या ठिकाणी सोडलंच नाही. मग कालांतराने त्याला हृदयाच्या संबंधीचे आजार त्या ठिकाणी जाणू लागले. तो पुन्हा डॉक्टरकडे गेला असता डॉक्टरांनी ज्यावेळेस हृदयाच्या तपासण्या केल्या तर अतिशय भयानक गोष्ट रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी दिसून आली. तर डॉक्टरांना हृदयामध्ये ब्लॉकेज असल्याचं त्या ठिकाणी कळलं आणि हे ऐकून मित्राच्या पायाखालीची जमीनच सरकली. बघता बघता या छोट्याशा असणाऱ्या साबुदाण्याने फार मोठी समस्या त्या ठिकाणी आयुष्यात निर्माण केली होती. नंतर डॉक्टरांशी ज्यावेळेस सविस्तर चर्चा केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांनी साबुदाणा खाताना एक मोठी चूक केलेली आहे. ती म्हणजे साबुदाणा आवडत असल्यामुळे त्यांनी तो वारंवार खाला. अगदी कमी प्रमाणात का होईना पण वारंवार खाल्ल्यामुळे त्यांच्यावरती ही त्या ठिकाणी वेळ आली होती. तुम्हीही नियमितपणे साबुदाणा जर खात असाल आणि तुम्हाला जर का वाटत असेल की या मित्रासारखी वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी वेळीच सावध व्हा. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वरीलपैकी कुठलाही आजार जर तुम्हाला नसेल आणि तुम्ही जर साबुदाणा खायचा विचार करत असाल तर तुम्ही विशिष्ट प्रकारची काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जसं की साबुदाणा हा तुम्हाला चांगल्या कंपनीचा निवडायचा आहे, याशिवाय व्यवस्थित तो बनवण्याच्या आधी तो भिजून घ्यायचा आहे आणि नंतर तो शिजवायचा आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही साबुदाणा खा, पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की एकाच वेळी जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी 100 ग्रॅम एवढाच साबुदाणा सेवन करणं शक्य असेल तर तुम्ही एवढा साबुदाणा त्या ठिकाणी सेवन करावा, म्हणजे तुम्हाला भविष्यात होणाऱ्या त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार नाही. बघा आता एका आठवड्यात फार तर फार आपण 2 ते 3 वेळा साबुदाणा त्या ठिकाणी 100 ग्रॅमपेक्षा त्या ठिकाणी कमी खायला पाहिजे. म्हणजे कॅलरीज कारण की साबुदाण्यामध्ये कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे कमी मात्रामध्ये याचं सेवन करणं कधीही त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं. आणि तुम्हाला जर खायचंच जर असेल तर दुसऱ्या एका पौष्टिक घटकासोबत या साबुदाण्याचं सेवन करा. उदाहरणार्थ शेंगदाण्यासोबत खा, फळांसोबत खा, दह्यासोबत खा. यासोबत हा बनवताना तेलाचा वापर देखील त्या ठिकाणी कमी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता मुळातच जो काय हा साबुदाणा आहे, हा साबुदाणा मुळातच हा भारतीय पदार्थ नाही, हा भारताबाहेरचा पदार्थ आहे. तो टॉपिओका नावाच्या एका झाडाच्या मुळापासून बनवतो. त्याला कसावा देखील त्या ठिकाणी म्हटलंय. कसावा याचा अर्थ होतो की स्टार्चयुक्त मुळं. आता या मुळांना पाण्यात भिजवून त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते आणि नंतर साबुदाण्याचे छोटे छोटे दाणे बनवले जातात. आता यामध्ये अनेक रसायनांचा आणि रासायनिक प्रक्रियांचा देखील त्या ठिकाणी समावेश असतो आणि म्हणूनच
साबुदाण्याला जर का आपण धान्य मानत असू तर ती आपली सर्वात मोठी चुकी आहे. कारण साबुदाणा हा धान्यांपेक्षा त्या ठिकाणी वेगळा आहे आणि वेगळा असून मानवी शरीराला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी धोकादायक सुद्धा आहे. आता त्यामुळे याला पर्याय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही उपवासासाठी फळं, सुकामेवा असेल, खजूर असेल, दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ जर असतील तर याचं सेवन तुमच्यासाठी किंवा तुमच्या शरीरासाठी हे अधिक उपयुक्त ठरू शकतं. उपवासाचा उद्देशच पचन संस्थेला आराम देणं हा आहे, पण अनावधानाने तुमच्याकडून साबुदाण्याच्या बाबतीत जर काही चुका जर होत असेल तर त्याचा गंभीर परिणाम तुमच्या शरीरावरती होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळं काळजी घ्या. याचप्रमाणे आमच्या मित्रासोबत जे झालं तर ते उद्या कुणासोबतही घडू नये. कारण साबुदाणा हा फास्ट फूडचाच एक त्या ठिकाणी प्रकार आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनवलेले जे काही वडे आहे किंवा खीर आहे या गोष्टी खाताना आणि बनवताना यावरील गोष्टींची काळजी नक्कीच घ्याल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे.